या जीवदशेची एक गंमत आहे. या जीवदशेची एक गंमत आहे. ही जीवदशा प्राप्त होते आपल्या कर्मानं, पण जीवदशा कधीही आपल्या कर्मानं निवृत्त होत नाही. कर्मानं प्राप्त होणारी जीवदशा ही फक्त कृपेनं निवृत्त होत असते, कर्मानं निवृत्त होत नाही. गंमत आहे हिची. आमचे आजोबा एक उदाहरण सांगत असतात. कुलूप असतं की नाही, कुलूप घराला लावायचं कुलूप. हे कुलूप दोन प्रकारचं असतं. काही कुलूप अशी असतात की त्याला उघडायला जशी चावी लागते तशी लावायलाही चावी लागते. उलटं फिरवलं की ते कुलूप लागतं आणि सुलटं फिरवलं की कुलूप उघडतं. अशी काही कुलपं असतात. मोठी मोठी कुलपं, पितळी कुलपं, त्याला लावायलाही चावी लागते आणि उघडायलाही चावी लागते. आणि काही काही कुलपं अशी असतात त्याला लावायला चावी लागत नाही. लावायला चावी लागत नाही, आहे ते कुलूप नुसतं असं दाबलं की खटकन लागतं. त्याला खटक्याचं कुलूप म्हणतात. आपल्याला माहिती असेल, काही कुलपं अशी असतात त्यांना लावायला चावी लागत नाही, नुसतं असं खटकन दाबलं त्याला अंगचंच कुलूप असतं. नुसतं आपण दाबलं की ते कुलूप लागतं, पण उघडायला मात्र चावी लागते. तसं जीवदशेचं हे जे कुलूप आहे की नाही, याला लावायला काही ज्ञान लागत नाही, ते अज्ञानानं लागूनच येतं. खटक्याचं कुलूप आहे, उघडायला मात्र गुरुची कृपा लागते त्याला, त्याच्याशिवाय चालत नाही. मोठं विचित्र कुलूप आहे जीवदशा. हे आमचे आजोबा उदाहरण देत असत. हे जीवदशेचं कुलूप मोठं विचित्र आहे. त्याला लावायला चावी लागत नाही. जीवदशा प्राप्त करून घ्यायला फार मोठा पुरुषार्थ लागतो. काही लागत नाही, काही लागत नाही. अज्ञानानं हे कुलूप लागूनच येतं जीवदशेचं. ते कर्मानं लागतंच. खटक्याचं कुलूप आहे ते, अंगभूत खटका आहे त्याला. पण त्याला उघडायचं असेल, जीवदशेतून बाहेर पडायचं असेल, तर मग मात्र भगवत कृपा लागते, गुरुकृपा लागते, अंतःकरण कृपा लागते, ग्रंथ कृपा लागते. पुष्कळ आहे, सांगू तेवढं कमी आहे. म्हणून जीवदशा हे दुःख आहे. हे दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या कक्षेच्या बाहेरच आहे. मग हे कोण दूर करू शकेल? तिसरा मुद्दा, तिसरं सूत्र सांगतो. मग हे कोण दूर करू शकेल? जर हे दुःख आहे हे कळलं आणि ते दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे जर कळलं, तर मग हे कोण दूर करू शकेल? हे दूर करू शकणारा फक्त परमात्मा आहे. त्याची जाणीव झाली पाहिजे. देवाशिवाय, परमात्म्याशिवाय आमचं दुःख दूर करणारं कोणीही नाही. म्हणून बघा, हे दोन्ही बाजूनी सांगतो मी पुढं. म्हणून समर्थ म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो कोण? रामराया. परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धा. तू नसशील तर या जीवदशेतून सुटण्याकरता जे जे उपाय आम्ही करू ते सगळे उपाय क्षीणच आहेत. तो थकवाच आहे, दुसरं काही नाही. परमात्मा सत्ता न मानता जेवढा प्रयत्न दुःख निवृत्तीचा होईल तेवढा तो सगळा प्रयत्न हा फक्त क्षीण होईल, हा फक्त थकवा राहील, दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. पण भगवंताच्या अधिष्ठानावर, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे जर करायचं असेल तर त्या अधिष्ठानावर केलेले प्रयत्नच आम्हाला याच्यातून बाहेर काढते. परमात्मा मानत नाही, गुरुकृपा मानत नाही, पण जीवदशा दूर करतो. होणार नाही, होणार नाही, जाणार नाही जीवदशा. त्याकरता परमात्मा मानलाच पाहिजे, सद्गुरुकृपा मानलीच पाहिजे, त्याच्याकरता प्रयत्न केलेच पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. तुझं विण क्षीण होतो, देवाशिवाय दुसरं कोणी नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे या संदर्भामध्ये. देवाची कृपा नाही झाली तर आम्ही जो जो प्रयत्न करू तो सगळा प्रयत्न क्षीण ठरणार आहे. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. जर तुम्ही कृपा केलीत तर काय होईल? मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी. आणि समजा भगवत कृपा झाली नाही तर तुका म्हणे आईसे झाली या वाचोनी, करणे तो क्षीण वाटत असे. तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. भगवंताची सगळं झालं, भगवत कृपा झाली नाही, काही उपयोग नाही. सगळं झालं,
गुरुकृपा झाली नाही, संत कृपा झाली नाही, काही उपयोग नाही. आणि पुढचं सांगतो, त्याचा उत्तर भागही सांगतो, उत्तरार्धही सांगतो, काहीच झालं नाही आणि भगवत कृपा आणि संत कृपा झाली, सगळं मिळतं. काही नाही मिळालं, काही नाही मिळालं. सगळं मी आपल्याला काय सांगू या संदर्भामध्ये, रिद्धी मिळाल्या, सिद्धी मिळाल्या, 1400 वर्षाचं आयुष्य मिळालं, सगळं झालं, पण ज्ञानोबारायांची कृपा झाली नाही तर हे सगळं वाया गेलं. आणि एक ज्ञानोबारायांची कृपा झाली तर हे न मिळालेलं सुद्धा मिळतं. मी उदाहरण सांगतो आपल्याला, उदाहरण सांगतो. रेड्यानं काय मिळवलं होतं सांगा? काय होतं? त्या संपत्ती होती, सत्ता होती, ऐश्वर्य होतं, काय होतं? काय नाही, रेडा, म्हशीचा नवरा. हे तरी रेडा म्हणल्यावर काही जणांना कळत नाही, आता काय करावं त्याला. म्हशीचा नवरा, रेडा, बरं म्हशीचा मुलगा, काही म्हणा, रेडाच आहे तो. काही झालं तरी काय होतं त्याच्याकडे सांगा ना? काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. परंतु ज्ञानोबारायांची कृपा झाली, ज्ञानोबारायांच्या संगतीत राहिला. ज्ञानोबारायांची परवा कीर्तनात ऐकलंय आपण, ज्ञानोबारायांची कृपा झाली. काय मिळालं? काय मिळालं नाही सांगा ना? ज्ञानोबारायांच्या बरोबरीनं आज त्याचं नाव घेतलं जातं. 700 वर्ष ज्ञानोबाराय राहतील नवल नाही, 700 वर्ष रेडा टिकला ना, रेडा टिकला ना. 700 वर्ष रेड्याचं नाव चालू आहे या महाराष्ट्रामध्ये. समाधी आहे त्याची, जगात दाखवा रेड्याची समाधी मला कुठं. रेड्याच्या, कुत्र्यांच्या समाध्या आहेत, शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची आहे, राणा प्रतापांच्या आहे, ते ठीक आहे, मी मान्य करतो, त्याच्याबद्दल काही नाही. पण रेड्याची समाधी दाखवा ना, कुठे आहे ती? कुठंच नाही. जगाच्या पाठीवर रेड्याची समाधी नाही. कारण समाधी घेईल तर तो रेडा कसला, तो योगी होईल. पण काय त्या रेड्याचं भाग्य आहे महाराज. पैठणला ज्ञानोबारायांचा त्याचा संपर्क आला, तो पैठण पासून निघून ज्ञानोबारायांच्या संगतीत आळ्यापर्यंत गेला, आळ्याला त्याचा प्राण गेला. भाग्य थोर एवढं ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्याला पुरलं. काय भाग्य पाहिजे अजून जीवनामध्ये मला सांगा. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्याला जमिनीमध्ये पुरलं. हे होणार असेल तर आपण जिवंत पुरून घ्यायला तयार आहे का नाही सांगा? ज्ञानोबाराय जर पुरणार असतील तर आपण जिवंत पुरून घेऊ सगळे, आहे का नाही? पण रेड्याच्या नशिबाला ते भाग्य आलं, आम्हाला नाही. आमच्या वाट्याला कोण येतं कोण माहिती? ज्ञानोबाराय तर नक्की येत नाही. रेड्याने काही मिळवलं नाही, पण आळ्याला वारी भरते हो त्याची आज, वारी भरते त्याची आज आळ्याला. अनेक भक्त येतात, कीर्तन करतात समाधीसमोर, रेड्यासमोर कीर्तन करतात अनेक महाराज. आणि त्याला त्या रेडा म्हणायचं नाही, रेडा महाराज म्हणायचं. महाराज उपाधी लागलीत रेड्याला. आता बघा कसं लावायचं. रेडे महाराज म्हणावं लागतं त्याला, पाया पडतो त्याच्या चरणावर. काय कारण आहे? काही मिळालं नाही, पण सगळं ऐश्वर्य मिळालं. काय कारण? फक्त ज्ञानोबारायांची कृपा. आळंदीमध्ये भिंतीचं मंदिर आहे, प्रदक्षिणा रस्त्यावर. भिंतीचं आहे, जगात कुठं भिंतीचं? मंदिराच्या भिंती पुष्कळ असतील, भिंतीचं मंदिर दाखवा बरं, कुठंच नाही. काय कारण आहे भिंतीचं मंदिर व्हावं? काय भिंतीत तात्पर्य आहे, तथ्य आहे? काही नाही. फक्त ज्ञानोबारायदी भावंड त्याच्यावर बसली, स्पर्श झाला, कृपा झाली, एवढंच. भिंतीशी ज्ञानोबाराय बोलले तर भिंतीचं मंदिर झालं. चल बाई एवढंच बोलले, भिंत चालली तर मंदिर झालं. काय भिंतीनं कमावलं होतं? काय भिंतीनं काय कमावलं होतं? काही नाही, काही नाही. पण तरी सुद्धा भिंतीचं मंदिर होतं. काही नसताना भगवत कृपा आणि संत कृपा होणं आणि सगळं असून ती कृपा न होणं, याच्यामध्ये अंतर आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी का बोलतो आपल्याला? दुःखाची जाणीव झाली, दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळलं, पण ते दुःख कोण दूर करू शकतो याचाही विचार करता आला पाहिजे. कोण करू शकतं? म्हणून शब्द वापरले, तुझं विण शिण होतो. परमात्माच आहे, देवा तूच आहेस ज्याच्याने माझं दुःख दूर होईल. आपण बोललो, अर्जुन म्हणतोय देवाला, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे म्हणी, तो तुझिया वाक्या वाचोनी न जाय आणिके. देवा माझ्या मनात जो शोक निर्माण झाला तो अज्ञानजन्य जरी असला तरी सुद्धा तो तुझ्या कृपेशिवाय जाणार नाही.
येण्याची वचन ते जाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे. ज्ञानोबा बोलतात भगवंताच्या अर्जुनाच्या मुखात. अर्जुन म्हणतो देवाला, देवा तुमची कृपा झाली, तुमच्या वचन तेजानी, तुमच्या वचनाने माझा आतला बाहेरचा अंधार फिटला, मी तुमच्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकलो. बस. म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे, म्हणून देवा मी तुमचं स्वरूप पाहू शकतो. ही केवळ आणि केवळ तुमची कृपा आहे. भगवत कृपा झाली पाहिजे. भगवानच आमचं दुःख दूर करू शकतात. आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नये. आणि म्हणून समर्थांनी या सगळ्या प्रकरणामध्ये भगवंत पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला परम दीन दयाळा हे शब्द वापरले. गंमत आहे, संतांची शब्द योजना सुद्धा एका विशिष्ट अर्थाने होत असते. शब्द कसे वापरावेत, शब्द कसे उच्चारावेत, शब्दांची योजना कुठे कोणत्या पद्धतीनं केली पाहिजे, प्रकरण चालू असताना शब्द योजनेमध्ये काय कमी काय जास्त याचा विचार संत जेवढा बारकाईनं सहजतेनं करतात तेवढं कोणी करू शकत नाही. मी का बोलतो सांगतो. समर्थांनी इथं या श्लोकामध्ये रामचंद्र प्रभूंना परमदीन दयाळा असं म्हटलं. मी आपल्याला दुसरा एक शब्द सांगतो, तो वापरला असता तर काय झालं असतं मला सांग. समर्थ जर असं म्हणाले असते, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन कृपाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव आता. काय बिघडलं, काय बिघडलं काय? परमदीन दयाळाच्या ऐवजी परमदीन कृपाळा असं जर म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं? दयाळा का, कृपाळा का नाही? कारण या सगळ्या प्रकरणामध्ये ही करुणाष्टक असल्यामुळे दयाळा हाच शब्द चालतो, कृपाळा हा शब्द चालत नाही. कारण दया वेगळी असते आणि भगवंताची कृपा वेगळी असते. करुणाष्टकामध्ये भगवंताच्या दयेची समर्थांना अपेक्षा आहे, कृपेचा विचार इथं नाही आहे. परमदीन कृपाळा नाही, परमदीन दयाळा. दया वेगळी आणि कृपा वेगळी. आता याच्यात काय फरक आहे? एका वाक्यात फरक सांगतो, फार विस्तार करण्याचं कारण नाही. दया आणि कृपा याच्यामध्ये काय फरक आहे? काय नाही, सोपा फरक एवढाच आहे. परमात्मा जेव्हा आपल्या जीवनातल्या प्रतिकूलाची निवृत्ती करतो तेव्हा तो दया करत असतो, आणि परमात्मा जेव्हा आपल्या जीवनात अनुकूलाची प्राप्ती करून देत असतो तेव्हा तो कृपा करत असतो. प्रतिकूलाच्या निवृत्तीला दया म्हणतात आणि अनुकूलाच्या प्राप्तीला कृपा म्हणतात. इथं हे करुणाष्टक असल्यामुळे शोक हा त्याचा स्थायी भाव असल्यामुळे निवृत्तीचा विचार अधिक आहे, आणि म्हणून या शोकाची निवृत्ती आमच्या जीवनातून झाली पाहिजे याच्याकरता कृपाळा शब्द न वापरता दयाळा शब्दाची योजना समर्थ करतात. परमदीन दयाळा निरसी मोहमाया. देवा तुम्हीच आमचं हे दुःख दूर करू शकता, कारण जीवदशेचं दुःख तुमच्या विना दुसरं कोणीही दूर करू शकणार नाही. कारण हा संसार तुमच्या ताब्यात आहे. एरवी संसार सगळ्यांनाच आहे. माया देवाला सुद्धा आहे आणि माया जीवाला सुद्धा आहे. पण देवाची माया आणि जीवाची माया याच्यात हेच अंतर आहे. त्या मायेच्या ठिकाणी असणाऱ्या सामर्थ्याचा वगैरे विचार सोडून द्या, तो पंचदशीकारांनी विस्ताराने केलाय, मला तोही मांडायचा नाही. पण भगवंताची माया आणि जीवाची माया याच्यात अंतर आहे. भगवंतालाही माया आहे, जीवाला पण फरक कुठे सांगतो. भगवंतालाही माया आहे पण ती भगवंताच्या ताब्यात आहे, आणि जीवालाही माया पण जीव तिच्या ताब्यात आहे. एवढा फरक आहे. म्हणजे काय, देवालाही बायको आहे आणि जीवालाही बायको आहे, फक्त फरक कुठे आहे आता सांगूच काय? फरक इतकाच आहे की परमात्म्याची बायको परमात्म्याच्या ताब्यात आहे आणि जीवाच्या बाबतीत एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. त्या बादशहाला एकदा प्रश्न पडला म्हण. त्या बादशहाने बिरबलाला असं विचारलं, बिरबल आपल्या राज्यात बायकोच्या ताब्यात असणारे किती आणि नसणारे किती?
बिरबल म्हणाला, हे काय विचारता? नाही म्हणे, सांग तरी बायकोच्या ताब्यात असणारी किती, नसणारे किती? बिरबल म्हणाला, काही नाही, बहुतेक सगळे बायकोच्या ताब्यातच आहेत. आणि असं कसं म्हणतोस? एखादा तरी असेल मनगटात ताकद असणारा, एखादा तरी म्हणेल? बिरबल म्हणाला, नाही वाटत. नाही, कसं असेल? तू सिद्ध करून दाखव बरं, सगळे बायकोच्या ताब्यात कसे? ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बिरबलांनी जाहीर केलं, बायकोच्या ताब्यात बायकोचं ऐकणार यांनी एक रांग करावी आणि बायकोचं न ऐकणार यांनी एक रांग करावी. संध्याकाळी बादशाला बिरबल म्हणाला, चला बघू. 2 रांगा केल्या, तर बायकोचं ऐकणार यांची रांग गोपाळपूरच्या पलीकडे होती. बारी लांबपर्यंत गेली होती, लांबच्या लांब. बादशालाही प्रश्न पडला, बायकोचं ऐकणारे इतके, तेवढ्यात एक माणूस आला आणि तो बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहिला. बादशाह म्हणाला, बघ, माझ्या राज्यात एक तरी पठ्ठा आहे ज्याच्या मनगटात ताकद आहे, बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा आहे. बिरबल म्हणाला, विचारू. त्या जवळ जाऊन विचारलं, का हो तुम्ही बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेत? हो, इथं उभा आहे. म्हणे, तुम्ही बायकोचं ऐकत नाही? तो म्हणाला, तसं नाही, मी न ऐकणाऱ्यांच्या रांगेतच उभं राहायला निघालो होतो, पण बायको म्हणाली न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहा, म्हणून इथं उभा राहील. आता हा ऐकणारा का न ऐकणारा? ऐकणाराच असतो. बादशहाने कपाळाला हात लावला, काय माझं राज्य? बिरबल म्हणाला, हे झालं सगळं सिद्ध झालं, पण बायकोचं ऐकणारे किती न ऐकणारे किती हा प्रश्न तुम्हाला का पडावा? बादशाह म्हणाला, मला नाही, बेगमने विचारलं म्हणून मी तुला विचारलं. आता राजाच इथं असा असल्यावर बाकीच्यांची काय कथा आहे हो? बाकीच्यांची काय कथा असायची? यथा राजा तथा प्रजा, तसं असायचंच. तरी बरं आमच्या राजाला बायको नाही. माया परमात्म्यालाही आहे, पण ती परमात्म्याच्या ताब्यात आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया, माझी माया, माझ्या ताब्यातली, असा त्याचा अर्थ आहे. भगवान म्हणेल तिथे ती माया जाईल, भगवान म्हणेल तिथून माया बाहेर पडेल. ज्ञानोबांनी हे कौतुक केलंय अर्जुनाच्या मुखात. मोक्ष दुराराध्य कीर होय, तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायी कुजैस. देवा, मोक्ष तुमचा पायिक आहे, दास आहे. ज्या अर्थी मोक्ष तुमचा दास आहे, त्या अर्थी त्या मोक्षाला विरोध करणारी माया सुद्धा तुमची दासीच आहे. परमात्म्याच्या सत्तेत ते असल्यामुळे परमात्म्याच्या कृपेनंच ती माया दूर होऊ शकते. हे तिसरं सूत्र समर्थ इथं सांगतात. आणि शेवटी समर्थांनी एक भूमिका मांडली, तोही विचार आपण केला पाहिजे की परमात्मा आमची माया दूर करेल, पण कधी करेल? एकावर कृपा झाली की जगातल्या सर्वांवर कृपा होतेच काय? एकाची माया भगवत कृपेनं निवृत्त झाली म्हणजे सगळेच मुक्त होतात असा नियम आहे काय? जगतामध्ये मुक्त होणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण त्याच वेळेला जगतातले सगळेच्या सगळे जे बद्ध असतात ते मुक्त होत नाहीत. एकाची माया गेली म्हणजे सगळ्यांची जातेच असं नाही आहे. मग कुणाची माया परमात्मा ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याचीच माया दूर होते. पण भगवंताची कृपा कुणावर होते? सगळ्यांवर होत नाही. आमचं दुःख अजून आम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचवलंच नाही आहे. आम्ही देवाला कधी विनंतीच केली नाही. आम्ही देवाला नेहमीच हे मागत राहिलेलो आहे, देवा सत्ता पाहिजे, देवा संपत्ती पाहिजे, देवा मुलगा पाहिजे, देवा धनधान्य पाहिजे, देवा आयुष्य पाहिजे. आणि परमात्मा म्हणतो हे देणं हे काही माझ्या हातात नाही आहे. तुम्हाला किती आयुष्य द्यावं माझ्या हातात नाही. तुमचं प्रारब्ध जसं ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला सत्ता देणं माझ्या हातात नाही. तुमचं पुण्य जसं असेल तशी सत्ता मिळत राहील. तुम्हाला संपत्ती देणं माझ्या हातात नाही. तुमच्या प्रारब्धात असेल तर मिळेल. मोठी गंमत आहे. मी आपल्याला गंमत म्हणूनच सांगतो. सूत्र आपण लक्षात घ्या. आम्हाला ज्याची अपेक्षा आहे ते देव कधीच देत नाही, आणि देवाला आम्हाला जे द्यायचंय त्याची आम्हाला कधीच अपेक्षा नाही.
अडचण ही आहे. देव आम्हाला मोक्ष द्यायला बसलाय, पण आम्हाला मोक्ष नकोय. आणि आम्हाला जी सत्ता संपत्ती पाहिजे, देव कधीच ते देत नसतो. परमात्मा ते देत नाही. पण आम्हाला आसक्ती सगळी प्रापंचिक आहे. तर देव म्हणतो, तुला जर प्रपंचातूनच सुटण्याची इच्छा नाही, तर मी तुला सोडवण्यात काय अर्थ? तुझी इच्छा सांग. सगळ्यांना कुठं सुटण्याची इच्छा आहे महाराज? ते असं सांगतात, एक राजा होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी उपक्रम करावा म्हणून त्या राजाने आपल्या प्रधानाला सांगितलं, प्रधानजी आज माझा वाढदिवस आहे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणे करू. सामाजिक उपक्रम पाहिजे. म्हणे पाहिजे. काय करायचं? राजा म्हणाला, काही नाही, आज माझी अशी इच्छा आहे की आपल्या कैदेतल्या सगळ्या, तुरुंगातल्या सर्व कैद्यांना सोडून द्यायचं. प्रधान म्हणाला, असं कसं होईल? जे गुन्हा करतात त्यांना जर असं विनाकारण सोडून दिलं तर त्यांना काही वचकच राहणार नाही, ते पुन्हा बाहेर जाऊन गुन्हा करतील, त्यांना शिक्षा तर झाली पाहिजे. असं कसं? पण राजा म्हणतो, काय विरोध करायचा? त्याने सांगितलं, प्रधानाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणता तर आपल्या तुरुंगातल्या सगळ्याच कैद्यांना सोडून द्यायचं. सोडून देऊ, चला आपण जाऊ तुरुंगामध्ये, बघू. राजा प्रधान दोघे गेले तुरुंगामध्ये. तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांना जमवलं. जमवल्यानंतर प्रधानाने सांगितलं, आज म्हणे आपल्या राजेसाहेबांचा वाढदिवस आहे, तर राजेसाहेबांना आपल्याला काही द्यायचं आहे, तर सांगा आपल्यापैकी कुणाकुणाला काय काय पाहिजे सांगा. एक कैदी समोर बसला होता, तो म्हणाला, अहो बघा ना, जरा उन्हाळा आहे, पावसाळी हवा आहे, उकडतंय, जरा खोलीमध्ये पंखे बसवायला सांगा राजेसाहेबांना. दुसरा म्हणाला, अहो जरा जेवणाची हे बदलायला सांगावं, भाकऱ्या फार जाडजाड देतात, आमटीला चव नसते. तिसरा म्हणाला, कपडे जरा चांगले द्यायला सांगा राजेसाहेबांना, आम्हाला कपडे फार 10 दिवस धुत नाहीत कपडे हे लोक, आम्हाला चांगले कपडे द्यायला सांगा. चौथा म्हणाला, जेवणामध्ये एखादा गोड पदार्थ रोज द्यायला सांगा, अधिक मास चालू आहे म्हणा, सांगा राजेसाहेबांना अधिक मास चालू आहे, जरा एखादा गोड पदार्थ जेवणामध्ये असला तर बरं होईल. एक जण म्हणाला, नाही हो, जरा आम्हाला थोडं फिरायला मोकळीक द्यायला सांगा. एक जण म्हणाला, खोलीमध्ये ढेकूण फार झालेत, जरा पेस्ट कंट्रोल करायला सांगा. एक जण म्हणाला, नाही हो, असं नाही तसं नाही, आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला संधी द्या. एक जण म्हणाला, निदान घरी फोन करायला तरी आम्हाला फोन जवळ ठेवायची परवानगी द्यायला सांगा राजेसाहेबांना. सगळ्यांनी काही ना काहीतरी सांगितलं. सगळ्यात शेवटी एक कैदी बसला होता. प्रधानाने त्याला विचारलं, का हो तुम्ही नाही बोलत, तुम्हाला काय पाहिजे सांगा ना, सगळ्यांनी सांगितलं काय काय पाहिजे ते, तुम्हाला काय हवं? तो म्हणाला, मला काही नको, मला इथून बाहेर पडायचं, एवढंच मला पाहिजे. प्रधान म्हणाला, एवढाच एक बाहेर जाण्याच्या लायकीचा आहे, बाकी कोणी जाण्याच्या लायकीचे नाही. हे असंच असतं. परमात्म्याची कृपा झाली आणि परमात्मा माग म्हणाला तर कोणी म्हणत नाही, देवा मला मोक्ष पाहिजे, मला कृपा पाहिजे. लोक म्हणतील, मुलगा पाहिजे, संपत्ती पाहिजे, सत्ता पाहिजे, मी निवडून आलो पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हेच मागणं चालू आहे. मग हे कोण आहेत संसारातून बाहेर पडणारे अयोग्यतेचे? एखादा कुणीतरी असतो, तो म्हणतो, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. कुणीतरी एखादा विचारतो तुकोबारायांसारखा, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील, देव माझी लाज राखेल का हो, माझ्यावर कृपा करेल का हो? मला कुणालाही हे विचारावं वाटतं. एखाद्या ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ, तुझे सोन्यानी मढविन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येती. कोण विचारतो महाराज? परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येईल का हो? कुणाला वाटतं सांगा ना, कुणाला वाटतं? कुणालाही वाटत नाही. आम्हाला वाटतं देव असावा, पण आम्हाला भरपूर देण्याकरता. मोक्षाची अपेक्षाच कुणाला नाहीये महाराज, मोक्षाची अपेक्षाच नाहीये. मग जर आम्ही परमात्म्यापर्यंत आपली अपेक्षाच पोचवत नसू तर परमात्म्याची कृपा होण्याचा मार्ग काय? म्हणून चौथा सूत्र आपल्याला विचारात घ्यावं लागेल. अशा पद्धतीची शब्द योजना केली पाहिजे की परमात्म्याचं अंतःकरण आपल्याकरता पाझरलंच पाहिजे. स्वदुःखाची जाणीव, ते दुःख आपल्या सामर्थ्यानं दूर होणार नाही याची जाणीव, ते दुःख कोण दूर करू शकतो याची जाणीव, आणि दुःख दूर करणाऱ्याचं अंतःकरण आपल्याकरता पाझरलं पाहिजे अशी शब्द योजना या 4 सूत्राला मिळून करुणाष्टक असं म्हणतात. करुणाष्टकाचा हा गाभा आहे.
मला सगळीच सूत्र किंवा सगळे श्लोक आपल्यासमोर मांडता येणार नाहीत वेळेच्या मर्यादेत, परंतु म्हणून मी एक पहिला श्लोक आपल्याला, अनुदिने अनुतापे तापलो स्वदुःखाची जाणीव, अचपळ मन माझे नावरे आवरिता, माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे, मी आवरायचा प्रयत्न केला तरी मला आवरता येत नाही, स्वसामर्थ्याची जाणीव कोण दूर करू शकतो, परमदिन दयाळा निरसी मोह माया, त्याची जाणीव आणि त्याचं अंतःकरण पाझरावं याच्याकरता केलेली शब्द योजना, तुझं विण क्षीण होतो धाव रे धाव आता, त्याचं अंतःकरण पाझरलंच पाहिजे. शब्द योजना करताना, कुणाशीही बोलताना, फक्त परमात्म्याशीच नव्हे, कुणाशीही बोलताना कमी शब्दात जास्त आशय पोचवणारी शब्द योजना करावी लागते. कमी शब्दात जास्त आशय पोचला पाहिजे. माणसं पायलीभर बोलतात आणि त्याच्यातला कणभरही अर्थ निघत नाही हो. पायलीभर बोलतात, हे असं झालं ते तसं झालं, तुम्ही बघा विचार करू. त्याला फक्त विचारा कधी आलात, साधा प्रश्न आहे, कधी आलात, उत्तर काय द्यावं, काल आलो, आज आलो, आत्ता आलो, एवढंच म्हणावं की नाही. कधी आलात म्हटलं की तो सुरू करतो, काय झालं मागच्या महिन्यात मला असं तिथून सुरू, पायलीभर बोलायचं. पायलीभर मला मागच्या महिन्यात कळलं होतं की इथं सप्ताह आहे, महाराजांनी मोठ्या उत्सवाचं नियोजन केलंय, पण मी बायकोला म्हणालो तर बायको म्हणाली काय करता जाऊन, इथून सुरू मागच्या महिन्यातून, आणि उत्तर काय तर आत्ता आलो, एवढंच सांगायचंय. दोनच शब्द बोलायचे आहेत, पण त्याला महिन्याभराचं बोलतो, पायलीभर बोलायचं आणि कणभर आशय सुद्धा निघत नाही. समर्थांचं बोलणं तसं नाही आहे. भगवंताच्या हृदयाला पाझर फुटावं. ध्रुवाचं बोलणं भगवंताच्या समोरचं पहा, प्रल्हादाचं बोलणं भगवंताच्या समोरचं पहा. किती गोड शब्दामध्ये हे संत महात्मे बोलत आले, किती गोड शब्द. देवा तूच कृपा केलीस तर आमच्या जीवनाचं काही भलं होईल, नाहीतर होणार नाही. रुक्मिणी माता 7 श्लोकामध्ये बोलते, पण सामर्थ्य असं आहे की परमात्मा सगळं टाकून तिला घेऊन जायला येतो. 7 श्लोक, जास्त श्लोकात बोलली नाही रुक्मिणी माता, 7 श्लोक अवघे. रुक्मिणीने पाठवलेलं पत्र पहा आपण, अवघ्या 7 श्लोकामध्ये रुक्मिणी मातेने काय सांगितलं नाही भगवंताला, सगळं सांगितलं. स्वतःची अवस्था सांगितली, भगवंताचं वर्णन करून सांगितलं, कसं यावं ते सांगितलं, त्याच्याकरता माझ्या मनोअवस्था काय आहेत याचा विचार सगळं सांगितलं. काय सांगितलं नाही. 7 श्लोकामध्ये देवाला स्वतःकडे खेचून आणण्याचे शब्द रुक्मिणी माता वापरते. आणि आम्ही किती आयुष्यभर बोलत आलो, पण देव आमच्याकडे येत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. कसा पावे, त्याची कारण मीमांसा मला करत बसायची नाही. मला मुद्दा इतकाच मांडायचा आहे की समोरच्या माणसाच्या अंतःकरणाला आपला भाव स्पर्श करणारा असावा, अशी शब्द योजना केली पाहिजे. थोडंच बोलावं पण गोड बोला, थोडे परी निरे, तुकोबारांच्या भाषेत, थोडं पण चोख बोललं पाहिजे, थोडे परी निरे बस. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, फार व्यवहार लागत नाही, थोडक्यात होऊन जातं, थोडक्यात होतं बस, बाकी काय नाही. परमात्म्याला फार लागत नाही. अहो हे 34 श्लोक आहेत. 34 म्हणजे फार झाले असं समजू नका, 34 श्लोक आहेत. पण या 34 श्लोकामध्ये समर्थांनी भगवंताचं अंतःकरण आपल्यासाठी वितळलं पाहिजे अशी शब्द योजना केली. काय ताकद असेल शब्दाची बघा, काय ताकद असेल, काय भाव उत्पन्न केला असेल. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. समर्थ बोलतात, देवा माझा सगळा जन्म तुझं भजन केल्या विना गेला. काही भजन झालंच नाही, घडलंच नाही, काही भजन घडलं नाही. किती वेळ भजनाला दिला आपण, तुकोबाराय म्हणून तर सावध करतात. बघा भजनाला किती वेळ देता येतो पहा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग अक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. किती वेळ उरला भजनाला. 100 वर्षाचं जर माणसाचं आयुष्य गृहीत धरा, गृहीतच धरा, सगळ्यांना मिळत नाही. कलियुगात 100 सांगितलेत,
पण खाली आलाय. 50-60 जास्तीत जास्त, बस सरासरी काढली तर 60 वर्षाचं माणसाचं आयुष्य आहे. तरी धरा 100 धरा, 40 वर्ष बोनस धरा, 100 धरा, चला 100 वर्षात अर्ध आयुष्य झोपेत जातं की नाही? म्हणजे 50 वर्ष गेली. रात्र तर गेल्या, 24 तासापैकी 12 तास तर गेले झोपेमध्ये, म्हणजे 50 वर्ष गेली. उरलेल्या 50 वर्षामध्ये बाल्यामध्ये काही कळत नसतं. भजन करावं, अमुक करावं, तमुक करावं, काही कळत नसतं. बाल्य गेलं. त्याच्यानंतर येणाऱ्या तारुण्यामध्ये तर सगळी उन्मत्तताच असते. कोण देव मानतो तारुण्यात? सगळी उन्मत्तता. झालं, तारुण्य गेलं, बाल्य गेलं. त्याच्यानंतर थोडा प्रौढपणा यायला लागला की त्या प्रौढपणाच्या येण्याबरोबर रोग सुद्धा यायला सुरू होता. मग रोगानं त्रस्त होणं आहे. डायबिटीसच झाला, बीपीच आला, वाढला, हेच झालं. अहो जेवल्याशिवाय चालतच नाही हो, वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात. आणि मग वेळेवर नाम घ्यावं लागत नाही का? वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात, याचं स्मरण आहे. अहो काय खाल्ल्याशिवाय गोळीच घेता येत नाही हो. आता खाल्ल्याशिवाय गोळी घेता येत नाही, मग नाम घेतल्याशिवाय खाता येत नाही असं म्हणायला काय हरकत आहे? जसं खाल्ल्याशिवाय गोळी घेता येत नाही, तसं नामस्मरण झाल्याशिवाय खाता येत नाही असा नियम करायला काय हरकत आहे? पण नाही, असं होत नाही. म्हणजे त्या रोगाच्या नादामध्ये आयुष्य संपून गेलं. झालं, म्हातारपण येतं. म्हातारपणात ज्या जिभेला आयुष्यभर नावाची सवय लागली नाही, ते म्हातारपणात ती जीभ काय नाव घेईल देवाचं? तिच्यावर जर तारुण्यात नाही, बाल्यात नाही, प्रौढावस्थेत नाही, संस्कारच नाहीत नाम घेण्याचे, तर मग म्हातारपणी ते नाम येईल कसं मुखाला? मग त्याही वेळेला तेच येत राहील मुखाला, दुसरं काही येणारच नाही. एक म्हातारा आजारी पडला, सगळे आले जवळ जमले, त्याचे ओठ हालताना दिसले म्हणून पोरांनी कान लावला. त्यांना वाटलं कुठली चावी कुठे ठेवली सांगतो का काय, कान लावला. तो म्हातारा म्हणत होता वा के. आता वा के म्हणजे पोरांना वाटलं वासुदेवा केशवा म्हणत असे, वासुदेवा केशवा, वासुदेवा केशवा. पण प्राण जाण्याच्या पूर्वी ते विजण्याच्या पूर्वी ज्योत मोठी होते की नाही, तसं ते प्राण जाण्याच्या पूर्वी थोडी ताकद आली. आणि ताकद आल्यावर ते पोरं कौतुक करत होते, बघा आमचे बाबा किती धार्मिक, वासुदेवा केशवा म्हणत म्हणत प्राण सोडतात. आणि त्याला ताकद आल्यावर तो म्हणाला, मूर्खांनो, वासुदेवा केशवा नाही, वासरू केरसुणी खाताय ते बघा. कसं येईल म्हातारपणात वासुदेवा केशवा जर जिभेला सवय नाही तर? मग भजनाला वेळ राहिला किती सांगा ना? आयुष्यात किती वेळ राहिला भजनाला? घरी वेळ देता येत नाही ना, मग निदान प्रवचनाच्या आधी हरे राम म्हणताना तरी पूर्ण म्हणा की. भजन झाल्यावर तरी विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवताना पूर्ण म्हणा, विठ्ठल 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 म्हणा. तेही म्हणत नाहीत. पुंडली म्हणायच्या ऐवजी आत तर दारात असतात. इथं प्रवचनाचं पुंडली क म्हणेपर्यंत ते तिथं पोचलेले असतात गेटजवळ. इतक्या वेगानं घराच्या ओढीनं निघतात. आणि कशाचं विठ्ठल विठ्ठल आलं? भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. सगळ्या जन्माचा हिशोब मांडतात. मग कशात गेला जन्म? स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला. हे मिळवण्यात सगळं आयुष्य गेलं. जन धन हे संपत्ती आयुष्य हे मिळवण्यातच आयुष्य गेलं आमचं. बुद्धी तिकडे गेलीच नाही देवा तुमच्या नामाकडे. मग आता एक करा देवा, रघुपती मती माझी आपुलीशी करावी. आता माझ्या बुद्धीचा आपण ताबा घ्या, माझ्या बुद्धीला योग्य प्रेरणा द्या, माझी बुद्धी तुमच्या अंकित होऊ द्या. नव्हे, ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर माझी बुद्धी तुमची पतिव्रता होऊ द्या. ज्ञानोबाराय बोलतात, माझी बुद्धी तुमची पतिव्रता. तुमच्याशिवाय पतिव्रतेला जसं पतीशिवाय दुसरा विचार नाही, तसं माझ्या बुद्धीला तुमच्याशिवाय दुसरं चिंतन नसावं. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. आणि मग काय करायचं? सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. एवढीच बुद्धी आम्हाला द्या. एक वेगळा समर्पणाचा भाव समर्थ इथं बोलून दाखवतात. या सगळ्याच, मी मगाशीच आपल्याला बोललोय की या सगळ्याच श्लोकांचा विचार करणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे. पण हा जरी श्लोक बघितला आपण तरी आपल्याला ते कळून येईल. हा जरी श्लोक बघितला, भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावे. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वदुःखाची जाणीव आहे.
ऐका, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, इथं ते दुःख दूर करणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे. किंवा स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला हे स्वदुःख आहे. भजन रहित रामा सर्वही जन्म आता गेला, आता ते माझ्या हातातून गेलं, स्वसामर्थ्याची जाणीव आहे. मग हे दुःख कोण दूर करू शकतं? रघुपती मती माझी आपुलीशी करावी. परमात्माच आपली बुद्धी आपली करेल तर आपल्याला या दुःखातून बाहेर पडणं शक्य आहे. आणि मग म्हणून सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, हे म्हणणं म्हणजे त्याचं अंतःकरण आपल्याकरता वितळवणं. आपण कोणताही श्लोक घ्या, या श्लोकामध्ये ही 4 सूत्र आपल्याला ठाई ठाई दिसून येतील. या 4 सूत्रांमधून समर्थांनी ही करुणाष्टकं आपल्यासमोर मांडली. आपण त्याचा विचार करा. मी पुन्हा आपल्याला सांगतो, परवा दिवशी मी आपल्याला बोललो की हा प्रयोग आपण किती जणांनी केला मला माहिती नाही, पण रात्री सगळे दिवे बंद करून फक्त भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करत एकदा झोपण्याच्या पूर्वी करुणाष्टक म्हणून बघा. नाही सगळं म्हणायची इच्छा असली 5च श्लोक म्हणून बघा. 5च, सगळे नकोच. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया मोडिता मोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. इथपर्यंतच म्हणा. या 5 श्लोकांबद्दल बोला. हे 5 श्लोक म्हणून बघा रात्री शांत चित्तानं रामचंद्र प्रभूंचं स्मरण करून. या शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणून मी पहिल्यांदाही बोललो, हे शब्द माणसाचे शब्द नाही आहेत. हो, हे शब्द संतांचे शब्द आहेत, माणसाचे शब्द नाही आहेत. संतांच्या मुखातून प्रकट झालेत. त्याला मूल्य आहे, त्याला किंमत आहे. आपल्या जीवनाच्या उद्धाराचं सामर्थ्य त्या अक्षरांमध्ये आहे. याचा विचार करून आपण करुणाष्टकांकडे प्रवृत्त व्हावं. दासबोध आपण वाचतोच आहोत, पारायण त्याचं चालूच आहे. उद्या सकाळी त्याची सांगता होईल. परंतु सांगता होताना आपल्याकडचा नियम आहे. दासबोधाची आपण सांगता करणार ना, उद्या करणार, सगळा दासबोध वाचून संपणार. संपला की आपल्याकडे नियम असा आहे, पुढच्या 5 ओव्या वाचायच्या आणि मगच पारायण संपवायचं. म्हणजे पुढचं पारायण सुरू करून मग पहिलं पारायण संपवायचं असतं. म्हणजे उद्या तुम्ही पुढचं पारायण सुरू करणार आहात तर ते पारायण चालू राहिलं पाहिजे. चालू, कारण सुरू केलंय म्हणजे संपवणं तुमच्या हातात आहे. सुरू करून अर्ध्यावट सोडून देणं हा काही माणसाचा स्वभाव नाही. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद ही गोत्रव्रतम. हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करीन, दासबोधाचा एखादा समास दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा वाचता येईल तेव्हा वाचावा. करुणाष्टकं रात्री झोपण्यापूर्वी म्हणावेत. भगवंताला प्रार्थना करून कल्याण करी रामराया म्हणावं त्याला, आमचं कल्याण करा देवा. हे सगळे जन चुकतच जाणार आहेत, प्रश्न नाही. जातील, चुकतील, पण त्यांना सन्मार्गावर आणून, त्यांना धर्ममार्गावर आणून त्यांची बुद्धी तुझ्या चरणाजवळ अचल ठेवली पाहिजे. हे एक पसायदान समर्थांचं म्हणा पाहिजे तर, पण हे पसायदान म्हटलं पाहिजे. कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या 5-10 ओव्या वाचल्या पाहिजेत. तुकोबारांचे 4-2 अभंग रोज म्हटले पाहिजेत, वाचले पाहिजेत. त्याचा संस्कार होत राहतो चित्तावर. आणि खरं सांगू का, आपण जर आत्ता रोज वाचत राहू ना, तरच पोरांना कळेल की आई वडील काहीतरी वाचत होते म्हणून शांत होते, आणि मग पोरं वाचायला लागतील. आपणच जर आत्ता वाचणार नाही तर पोरही वाचणार नाही. दोन्ही अर्थाने पोरही वाचणार नाहीत. मग काय गैरमार्गाला लागतील, कुठल्या तरी वाम मार्गाला लागतील, आणि मग पुढं काय सगळा आयुष्याचा अंधारच आहे. आपणच जर वाचणार नाही तर पोरही वाचणार नाही, नातवंडही वाचणार नाही. हे केलं पाहिजे. शेवटी आपलं कसं असतं, आपल्याच सवयी मुलांना लागतात. हो, घरी घरी आपल्याच सवयी लागतात मुलांना, आणि आपल्याला त्याचं कौतुक असतं की नाही. पोरांना आपण विचारतो, बाबा कसे बसतात, म्हणलं की पोरगं पायवर घेऊन बसून दाखवतं. लहान पोरगं, बरं वाटतं की नाही, कौतुक वाटतं की नाही. मग बाबा कसे दासबोध वाचतात म्हटलं की पोरगं दासबोध घेऊन बसेल की नाही. आत्ता बसू तरी द्या त्याला नुसता ग्रंथ हातात घेऊन. याच्याकरता पहिल्यांदा आपण बसलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे पोराचं कौतुक काय, बाबा कसे तंबाखू खातात म्हटलं की पोरगं असं असं करतात, मग सगळ्यांसमोर त्याचं कौतुक. अरे हे काय कौतुक आहे काय? बाबा कसे तंबाखू खातात की पोरगं चोळून दाखव, हे नाही. बाबा कसे ज्ञानेश्वरी वाचतात, बाबा कसा हरिपाठ करतात, हे पोरांना विचारल्यावर पोरं आंधळेपणाने का होईना पण करतील ना. आता नक्कल म्हणून करतील, पण पोरांना कळेल की ही नक्कल करायची असते, ही नाही, हे कळेल ना. याच्याकरता
रोज थोडासा संत वाङ्मयाचा व्यासंग आपला वाढवावा, रोज थोडंसं वाचन करावं. समर्थांची करुणाष्टकं ही भगवंताच्या अंतःकरणात आपल्याविषयी करुणा निर्माण करण्याचं सामर्थ्य बाळगून आहेत, हे लक्षात घेऊन त्या करुणाष्टकांचं नित्य चिंतन आपल्याकडून व्हावं अशी सर्वांच्या चरणाशी प्रार्थना करतो. 3 दिवसाची ही प्रवचनमाला, मला काही करुणाष्टकांचा पूर्ण अभ्यास नाही, सगळीच मी सोडवू शकत नाही, पण त्याच्या संबंधानं जेवढा सूत्ररूपानं विचार मला 3 दिवसात करणं शक्य होतं तेवढा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य अयोग्य समर्थ जाणे, रामचंद्र प्रभू जाणोत, मला महाराज आहेत समोर ते जाणोत, मला काही त्याच्याविषयी चुकत असेल तर त्यांनी कान धरावा, त्यांचा अधिकार आहे, ते करतील, याच्याविषयी आम्हाला काही संदेह नाही. परंतु या निमित्तानं का असेना, आपण महाराजांच्या पुढाकारानं का असेना, पण सगळ्या वारकरी संप्रदायाला समर्थांची सेवा करण्याचं सद्भाग्य लाभलं. हे सखाराम महाराज अंमळनेरकरांच्या परिवाराचं आणि त्यांच्या कृपेचं वैभव आहे असं मी मानतो. त्यांच्यामुळं हा दासबोधाचा पारायणाचा हा अतिशय दिव्य असा समारंभ पूर्णत्वाला जातो आहे. दिव्य अशी ही सगळी हरिनाम सप्ताह हा शेवटाकडे संपन्न होतो आहे, संपन्नतेकडे जातो आहे. ते त्यांचं आहे, त्यांच्या दूरदृष्टीला जे काही दिसलं, महाराजांच्या गाथ्याचं पारायण झालं, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, यावेळेला दासबोधाचं पारायण करू असं महाराज म्हणाले. त्यांच्या दृष्टीला पुढचं काहीतरी दिसलं असेल, कदाचित समन्वयाचा हा प्रारंभ असेल, कदाचित आणखीन काही विचार असेल, कदाचित आणखीन त्यांच्या दृष्टीला काहीतरी भव्य दिव्य दिसलं असेल, म्हणून महाराजांनी हा संकल्प केला. पण या निमित्तानं गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ आपल्याला समानत्वानं आपण मानतो हे महाराजांनी दाखवून दिलं आहे. याच्यामध्ये अपपरत्व नाही, याच्यामध्ये तारतम्य नाही. आम्हाला ज्ञानेश्वरी जेवढी प्रिय आहे तेवढाच दासबोध प्रिय आहे, हे महाराजांच्या एका कृतीनं जर समाजासमोर येत असेल तर या निमित्तानं बऱ्याच जणांचे गैरसमज दूर व्हायला मदत होईल आणि कदाचित महाराजांची दूरदृष्टी मानवी जीवनाचं याही निमित्तानं कल्याण करून जाईल. याकरता महाराजांनाही धन्यवाद देतो. 3 दिवस ही प्रवचनमाला केली, ती जशी झाली तशी झाली. मी आपल्याला सुरुवातीलाही बोललो, समर्थ वाङ्मयाचा माझा इतका अभ्यास नाही आहे. वाचन असणं आणि अभ्यास असणं याच्यात अंतर आहे. आपण वाचतो पण त्याचा सर्वार्थानं अभ्यास असतोच असं नाही. त्याचा व्यासंग होण्याकरता त्याचं स्वतंत्रतेनं चिंतनच करावं लागतं. पण तेवढं झालं नाही, आत्तापर्यंत घडलं नाही. पण या निमित्तानं का असेना हे बघण्याची तरी संधी उपलब्ध झाली, हेही मी माझं भाग्य समजतो. पण या निमित्तानं जेवढं मला सांगता आलं, समर्थांच्या फार वचनांचं उदाहरण मला करता देता आलं नाही, फार मला त्याची प्रमाणं देता आली नाहीत. बहुतांश प्रमाणं माझी गाथ्यातली, ज्ञानेश्वरीतली अशीच तोंडातून बाहेर पडली, कारण अभ्यासाचा विषय तो असल्यामुळे ते पटकन संदर्भ आठवतात. तसे समर्थांचे संदर्भ पटकन आठवत नाहीत. या निमित्तानं आम्ही समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की ज्ञानेश्वरीचा, गाथ्याचा जसा अभ्यास करणं आम्हाला कालरूपानं शक्य गेलं, काही कारणाने शक्य गेलं, तसं तुमच्याही वाङ्मयाचा अभ्यास करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये आपण जागी करा. तुमच्या कृपेसाठी आम्ही ज्ञानोबारायांच्या कृपे इतकेच लाचावलेलो आहोत, ही जाणीव फक्त समर्थांच्या चरणी विदित करायची आहे. रामरायाची कृपा नाही झाली आम्हाला फरक पडत नाही, पण समर्थांची कृपा व्हावी ही मात्र अभिलाषा आहे. रामराया कुठे जात नाहीत, समर्थांची कृपा झाल्यावर ते करतील याच्यात मला काही संदेह वाटत नाही. रामरायाच्या कृपेकरता मी आसुसलेलाही नाही आहे, पण समर्थांच्या कृपेकरता लाचावलेला आहे हे मात्र नक्की आहे, हे मात्र नक्की आहे. त्यामुळं समर्थांच्या चरणी ही प्रार्थना विदित करतो आणि झालेली ही सगळी सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, समर्थांच्या, परमात्म्याच्या, रामरायाच्या, त्याचप्रमाणे सद्गुरू श्री सखाराम महाराजांच्या आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 म्हणा म्हणा म्हणा, विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री सखाराम महाराज की जय. चालू असणाऱ्या या प्रवचन मालेतील आजचे 3ऱ्या दिवसाची आणि शेवटची प्रवचनाची सेवा पूज्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आज ही सेवा या ठिकाणी दिली. महाराजांनी सांगितलं त्यांच्या प्रवचनामध्ये आत्ताच की महाराजांचा एक आगळा वेगळा संकल्प आहे आणि या संकल्पनेतून दासबोधाचं पारायण या ठिकाणी साकार झालेलं आहे. आणि महाराज ज्या ज्या वेळेस संकल्प करतात त्यावेळेस संकल्पाला एकटे असत नाहीत, तर तो संकल्प करत असताना पूज्य श्री गुरु चैतन्य महाराज सोबत असतात. आणि हाही दासबोधाचा संकल्प
पूज्य चैतन्य महाराज आणि प्रातस्मरणीय अमळनेरकर महाराज या दोघांच्या संकल्पनेतून हा योगायोग प्राप्त झालेला आहे. आपण भाग्यवान आहोत की महाराजांच्या संकल्पनेतून दासबोधास ग्रंथाचं पारायण आणि पूज्य महाराजांची समर्थांच्या करुणाष्टकावरती ही प्रवचन आपल्याला ऐकायला मिळाली. महाराज जरी म्हणत असले की माझा अभ्यास नाही त्याच्यावरती, परंतु असा कुठला विषय नाही संप्रदायातला अध्यात्मातला की त्या विषयावर महाराज बोलू शकत नाहीत असं नाही. कारण जिथे ज्ञानच त्या ठिकाणी नांदत आहे, ज्या घराण्यामध्ये ज्ञान नांदत आहे आणि ज्या घरामध्ये सेवा आणि भजन नांदत आहे, वैराग्य जिथे प्रगट रूपानं ज्या घराण्यामध्ये नांदत आहे, वैभव वैराग्य ज्या घराण्यामध्ये नांदत अशी अमळनेरकर महाराजांची परंपरा आहे. आणि जिथे वैराग्य ज्ञानच त्या ठिकाणी नांदत आहे, वैराग्यही नांदत आहे, अशी वैभवशाली दोन्हीही परंपरा आहेत. या परंपरेच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांना या 7 दिवसाचा हा आनंद भेटलेला आहे. भगवान करो समर्थांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा असा योग प्राप्त व्हावा. महाराजांची प्रवचनं असाच एक आगळ्या स्वरूपातला एक कार्यक्रम आपल्या पुढे पुन्हा यावा आणि तुमचा दोघांचा संकल्प आमच्यासाठी आनंददायी ठरावा अशी समर्थांच्या चरणी प्रभू सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करतो. महाराजांनी 3 दिवसाची प्रवचन सेवा दिली. कारण मी पाहतोय की 1 महिन्यापासून महाराज दररोज 3 तास बोलत आहेत. भागवत कथा आहे, तिथून झाल्यानंतर नाशिकमध्ये रुक्मिणी स्वयंवर म्हणजे रुक्मिणीचं पत्र भगवंताला पाठवलेलं, या पत्राचं त्या ठिकाणी प्रवचनं झाली. त्र्यंबकेश्वरला लागूनच हे पुन्हा 3 दिवसाची प्रवचनं दररोज त्यांचं बोलणं चालूच आहे. आणि अशा बहुव्यापातून अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या विनंतीला मान देऊन पूज्य महाराजांनी 3 प्रवचनं दिली आणि 2 कीर्तनाची सेवा त्यांनी या ठिकाणी दिल्या. प्रवचन सेवेच्या संदर्भामध्ये अमळनेरकर सेवा संघाच्या वतीने मी पूज्य महाराजांचे शतशः ऋण व्यक्त करतो. जशी आपण 2010पासून कृपा केलेली आहे अशीच कृपा पुढेही आम्हा सर्वांवरती असावी आणि या श्रोत्यांवरती असावी. कारण औरंगाबाद शहर संभाजीनगर शहरातला श्रोता हा आपल्या प्रवचनाचा आसुसलेला असतो. अगदी चातकासारखी वाट पाहत असतात महाराजांची प्रवचनं कधी कीर्तनं कधी ऐकायला भेटतील. आणि पुनश्च आपल्याला प्रार्थना आहे की शहरामध्ये अधूनमधून एखादं दुसरं कीर्तन आपण देत जावं. कारण तेवढीच आमची थोडीशी दुधाची ताण ताकावर भागण्याची सोय होईल. कारण अशी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपल्याला विनम्र अशी प्रार्थना आहे. या 3ही प्रवचनाच्या संदर्भामध्ये अमळनेरकर सेवा संघाच्या वतीने आपले शतशः ऋण व्यक्त करतो. असाच कृपा आशीर्वाद आपला असावा अशी आपल्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करतो. रात्रीही महाराजांची कीर्तन सेवा आहे. ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये पूज्य महाराजांचीच कीर्तन सेवा होईल आणि उद्या काल्याचं कीर्तनही पूज्य महाराजांच्याच श्रीमुखातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तरी सर्वांनी हे 2ही कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. यानंतर लगेच हरिपाठ होईल आणि हरिपाठाचाच शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बहुसंख्येने आपण उपस्थित राहणार आहात. पूज्य महाराज स्वतः हरिपाठामध्ये खेळ्या खेळतात आणि आज महाराज दहीहंडी करणार आहेत. हरिपाठामध्ये सर्व टाळकऱ्यांना घेऊन तो दहीहंडीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 7 वाजेला सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये महाराजांच्या 61च्या निमित्ताने 61 तुला करायचा संकल्प अमळनेरकर सेवा संघाने केलेला आहे. त्या तुला सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये 7 वाजता बरोबर सुरू होतील. 8 वाजता बरोबर कीर्तन इथे सुरू होईल. महाराज तुला संपल्या की इकडे येतील आणि हा सर्व आनंदमय सोहळा आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा आहे. पुनश्च एकदा सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे की सर्व सूचनांचं पालन करावं अशी सर्वांना नम्रतेची प्रार्थना.